हॅलो, गुड मॉर्निंग. चला, आपल्या मॉर्निंगची सुरुवात तर मुलांच्या टिफिनपासूनच होते. छान असं माऊसाठी उकड बटाट्याची भाजी केलेली आहे, कारण त्याने फरमाईश केलेली होती आज टिफिनमध्ये मी पुरी भाजी नेणार आहे. मग त्याचीही तयारी चाललेली आहे. इकडे उकड बटाट्याची भाजी केलेली आहे, इकडे पुऱ्यांची पण तयारी केलेली आहे. छान अशी पुऱ्यांची तयारी केलेली आहे मी. पुऱ्या पण छान अशा फुगतायत. माहेरच्या टिफिनची पण तयारी झालेली आहे. छान अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. इकडे उकड बटाट्याची भाजी पण झालेली आहे आणि त्याची फरमाईश पुन्हा आहे, त्याला श्रीखंड पण पाहिजे होतं. कारण काय होतं, लहान मुलांचं कधी कधी दुसऱ्यांच्या टिफिनमध्ये बघितलेलं असतं आणि मग घरात येऊन असं अट्टहास करतात. ठीक आहे, तेवढं तर चालतंच आता. मग त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या हे छान अशा पुऱ्या केल्यात आणि बटाट्याची भाजी. आता त्याची टिफिनची तयारी झाली का मग बाकी पुढे माझ्या दिवसभराच्या ऑर्डर तर आहेतच. तिच्या लाडूची ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी आधी सुरुवातीला मेथीचेच लाडू म्हणून सांगितलेले होते. दुसऱ्या दिवशी नंतर त्याने मला सांगितलं की बेसनचे लाडू पण आम्हाला अर्जंट हवेत. मग आता इथे मेथीच्या लाडूची मी तयारी केलेलीच आहे रात्री, आणि मग त्यासोबत लगेच मी इकडे चणा डाळ पण भाजायला घेतलेली आहे. आता बेसनचे लाडू फक्त अर्धा किलोच द्यायचे आहेत, त्यामुळे मी चणा डाळ पण आता अर्धा किलोच भाजायला घेतलेली आहे. कारण आजच्याच हे आपल्याला चणा डाळ भाजून दळून आणि मग बेसनच्या लाडूची तयारी पण करायची. चणा डाळ भाजून झालेली, आता ती थंड करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी इकडे मेथीचे लाडू जे तयारी केलेली आहे ते पण आता छान गुळाचा पाक केलेला आहे आणि आता वळून घेणार आहे मी. मेथीचे लाडू पण आपले छान वळून झालेले आहेत. दुपारची कामं सगळी आवरली आणि लगेच आता मला बेसन लाडूची पण तयारी करायची आहे. त्यासाठी सुरुवातीला मला बेसन पीठ भाजायचं आहे. इकडे गॅस मी खाली घेतलेला आहे, कारण उभं राहून एवढा वेळ जमत नाही बेसन पीठ भाजण्यासाठी, म्हणून मी गॅस मग अशा वेळेला खाली ठेवते. चहा पण इकडे रेडी आहे. इकडे आता लगेच बेसन पीठ मी भाजायला घेते. बेसनचे लाडू भाजायला जवळजवळ मी 2 तास बसलेले आणि पूर्ण अशी घामाघूम झालेली आहे. आता बेसनचे लाडू करते तर लगेच मला रव्याच्या लाडूची ऑर्डर आलेली आहे. मग आता 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आता बेसनचे लाडू छान भाजून झालेले आहेत. लगेच रव्याच्या लाडूची पण तयारी करते, जेणेकरून मग माझ्या ऑर्डर आजच्या तरी कंप्लीट झालेले आहेत. कारण बेसनचे लाडू झालेत, त्याशिवाय मला तर रव्याचे लाडू बनवायचे आहेत आणि मला उद्या अर्धा किलो पुन्हा मेथीचे लाडू बनवायचे आहेत. त्यामुळे मी आता काय करते, बेसनचे लाडू तर फक्त भाजून ठेवलेले आहेत आणि उद्या सकाळी मी बेसनचे लाडू वळून घेणार आहे. त्यासोबत उद्या मला मेथीचे लाडू पण बनवायचे आहेत. आता पहिले बेसनचे लाडू छान भाजून झालेले आहेत, त्यामुळे आता मला लगेच रव्याच्या लाडूची तयारी करायची. आता रव्याचे लाडू म्हटलं का जास्त त्याला काही मेहनत लागत नाही, रव्याचे लाडू सहज होतात, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नसतं. जास्तीत जास्त टेन्शन असतं ते बेसनच्या लाडूचं. बेसन कसं परफेक्ट भाजावं लागतं आणि ते पण मंद गॅसवरती. आपण एकदम फास्ट गॅस केलं किंवा हे व्यवस्थित ते छान तुपामध्ये भाजलं गेलं नाही ना, तर मग बेसनचे लाडू टेस्टी पण लागत नाहीत. आणि माझं असं असतं की आपण जी वस्तू सेल करतो ती एकदम परफेक्ट झाली पाहिजे. थोडंसं टायमिंग जास्त लागतं बेसनच्या लाडूसाठी, पण हे सोपं आहे ना. छान असं बेसन एकदम परफेक्ट भाजलेलं आहे. आजचे जे लाडू आहेत त्याच्यामध्ये तुपाचं मी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. गेल्या टायमाला मी लाडू बनवलेले, त्यांची ते कस्टमरची तशी रिक्वायरमेंट होती की थोडं तूप कमी टाका, म्हणजे लाडू असे जरा बसले नाही पाहिजेत.
पण मला कसं आहे, बेसनचे लाडू म्हटल्यानंतर ते तूप परफेक्ट पाहिजे. त्या तुपामध्ये छान असं बेसन भाजता आलं पाहिजे, म्हणजे आपले लाडू एकदम परफेक्ट आणि टेस्टी होऊन जातात. आणि छान असं बेसन पण असं गोल्डन कलरने भाजलेलं आहे. आता हे अर्धा किलोचे लाडू आहेत आणि त्याला मला बेसन भाजायला जवळ 1.5 तास लागलेले आहे. गॅस पूर्ण स्लो होता आणि त्या स्लो गॅसवरती आपल्याला एवढा वेळ लागतो, तेव्हा कुठे हा कलर ह्या बेसनला येतो, गोल्डन कलर छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता हे साईडला ठेवते आणि लगेच मग मी रव्याच्या लाडूची तयारी करते. रव्याचे लाडू करता करता मला आता मुलांच्या जेवणाचं पण बघायचं आहे, कारण आता 7 वाजलेले आहेत. लाडू कसे रव्याचे मी करायला घेतेच लगेच, आणि ते पण थोडं गरम असताना रव्याचे लाडू करता येत नाहीत, ते थोड्या उशिरानेच करायचे आहेत. मग ते फक्त रवा छान भाजून वगैरे घेणार आहे तुपामध्ये, पिठी साखर मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये, आणि मग लगेच मुलांची जेवणाची पण तयारी करते. आता मुलांना सांगितलं आज जेवणामध्ये साधंच आपण एक पुलाव वगैरे बनवूया. आता पुलाव म्हटल्यानंतर साधं होत नाहीच आहे, तो पण परफेक्ट करावंच लागतं. पण ठीक आहे, आता तेवढी मेहनत तर आपल्याला करावीच पाहिजे. गोल्डन कलर छान असं आलेले आणि असं मला परफेक्ट बेसन भाजलेलं आवडतं. मग हे लाडू कसे एकदम टेस्टी होऊन जातात. संध्याकाळी 7 वाजता मी रव्याचे लाडू बनवायची तयारी चाललेली आहे इकडे. छान असा तर रवा मी तुपामध्ये परतून घेणार आहे. सुरुवातीला मी थोडं तूप टाकले आणि रवा भाजून घेते तुपामध्ये, आणि जसं लागेल तसं मग तूप ॲड करते. छान असं तुपामध्ये रवा पण भाजून झालेला आहे. रवा छान तुपात परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी पिठी साखर, ड्रायफ्रुट्स पावडर वगैरे मिक्स केलेली आहे, आणि आता हे 10 मिनिटं मी असंच ठेवून देणार आहे, आणि त्याच्यानंतर हे रव्याचे लाडू वळून घेते. त्याच्या जेवणामध्ये मी आज छान असं पुलाव बनवणार आहे. एकदम झटपट होणारा पुलाव. खरं आज मला दिवसभर ऑर्डर होत्या, आणि त्या ऑर्डरमध्ये आता मला संध्याकाळी जेवण काय बनवायचं हाच विचार पडलेला होता. मग अशा वेळेला घरामध्ये थोड्या थोड्या भाज्या शिल्लक होत्या, त्याच मी यूज करते. त्यामध्ये मी मटार घेतलेले आहे, गाजर घेतलेले आहे आणि फ्लावर घेतलेले आहे. बाकी इतर काय भाज्या घेतलेल्या नाहीत मी. इकडे मी पनीर घेतलेले आहे तळून, आणि ते थंड पाण्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्यासोबत इथे आपले मसाले आहेत: हळद, बेडगी मसाला, काळा मसाला, गरम मसाला, धना पावडर, आणि इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे. फोडणीसाठी मी कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे. इकडे टोमॅटो मी भरपूर यूज करणार आहे. त्यासोबत इकडे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे. इकडे मी बासमती राईस पण भिजत घातलेला आहे. त्यासोबत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इकडे ह्या गॅसवरती मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, कारण मी आज कुकरमध्ये झटपट पुलाव बनवणार आहे. कुकरच्या भांड्यामध्ये तेल पण छान तापलेलं आहे. आता सुरुवातीला मी कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी देते. कांदा छान परतून घेते मी. छान असा कांदा पण परतला गेलेला आहे. आता मी आलं, लसूण, कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ना, ती पण ॲड करते ह्याच्यामध्ये, आणि ती पण छान परतून घेते. लगेच टोमॅटो पण टाकते. आता टोमॅटोसोबत मी जे भाजी घेतलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये ॲड करते, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होता होता भाज्या पण सगळ्या सॉफ्ट होतील. पनीर मी सुरुवातीला टाकत नाही, पनीर मी नंतर टाकणार आहे. पनीर जर भाजींसोबत टाकलं ना तर पनीरचा पूर्ण चुरा होऊन जाईल. त्यामुळे पहिले मी भाजी शिजवून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला मी पनीर टाकणार आहे.
सगळ्या भाज्या आणि टोमॅटो पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे मसाले घेतलेले आहेत ना ते पण सगळे ह्याच्यामध्ये ॲड करते. आता मी सुरुवातीला थोडंसंच मीठ टाकणार आहे. आणि छान असं एकदा पुन्हा मिक्स करून घेते. छान असा वास सुटलेला आहे. सगळे मसाले वगैरे परतून झालेले आहेत. आता ह्याच्यावरती मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवते. झाकण काढते आता मी. छान असं टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे आणि भाज्या पण थोड्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत. आता लगेच ह्याच्यामध्ये मी राईस जो भिजत घातलेला आहे तो पण ॲड करते. राईस टाकलेला आहे. आता हलक्या हाताने मी राईस पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, कारण बासमती राईस आहे ना तो तुटायची भीती वाटते, म्हणून नेहमी हलक्या हातानेच ते चमचा फिरवायचा. आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा मीठ टाकणार आहे, कारण आधी जो मीठ टाकलेलं आहे तो मी भाज्यांच्या हिशोबाने टाकलेलं आहे आणि आत्ताचं मीठ मी राईसच्या हिशोबाने टाकते. राईस छान परतून झालेले आहे. आता जे मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेले आहे ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते. पाणी मी जास्त नाही टाकणार, कारण बासमती राईस मी वापरलेले आहे आणि बासमती राईस काही जास्त शिजवायचं नसतं, हलकंसं त्याला सळसळीतच झालं पाहिजे, एवढेच पाणी मी टाकते. आता मी जी पनीर तळून घेतलेले होते ना ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते. सगळ्यात शेवटी मी पनीर टाकलेले आहेत, कारण पनीर जर आधी टाकले असते तर ते पूर्ण कुसकुर झालं असतं त्याचं, म्हणून मी पनीरला सगळ्यात लास्ट टाकते. आता ह्याच्यामध्ये मी वरून 2 चमचे तूप पण ॲड केलेलं आहे. छान असं कुकरला झाकण लावते आणि 2 शिट्या करून घेते. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे मी. आता हे 10 मिनटं मी असंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतरच कुकरचं झाकण उघडणार. आता इकडे कुकर थंड होते तोपर्यंत मी छान असे उडदाचे पापड तळून घेते, कारण पुलाव म्हटल्यानंतर त्याच्यासोबत पापड तर हवेतच. पापड पण तळून झालेले आहेत. इकडे कुकरचं झाकण पण काढलेलं आहे मी. छान असं सळसळीत आपला पुलाव झालेला आहे. छान असं आपला झटपट व्हेज पुलाव आणि ते पण कुकरमध्ये रेडी झालेले आहे. विथ त्यासोबत असं उडदाचे पापड. बेसन पीठ जे रात्री मी छान असं तुपात भाजून ठेवलेलं होतं, लाडवांची तयारी जी केलेली होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याचे असे छान लाडू वळून ठेवलेले आहेत. हे लाडू फक्त अर्धा किलोच आहेत. अर्धा किलो लाडूची ऑर्डर होती आपल्याला आणि त्याची ही तयारी झालेली आहे पूर्ण. हे पुन्हा मी 4-5 तास असेच फॅनखाली ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील आणि मग नंतर पॅकिंग करून आपण ही ऑर्डर डिलिव्हरी करायची.